दृष्टांत निरूपणाचं आजचं हे 8वं सत्र. आजच्या या सत्रामध्ये आपण 10 क्रमांकाचा दृष्टांत हिरे खाणियाचा या ठिकाणी श्रवण करणार आहोत. झाली ब्रह्मविद्या जीवाचेनी कारणे, जीवाचेनी करणे एका गोमट्या कारण होय, एका ओखट्या कारण होय, जैसा हिरे खाणियाचा. दृष्टांत क्रमामध्ये परावर परमेश्वर दातृत्व चहूद्वारे दृक स्पर्श आलाप अंतःकरणाद्वारे करतात आणि ज्या पुरुषाचा जसा प्रयत्न आहे आणि प्रयत्नाअंती जी जोड आहे त्यानुसार त्यांनी जोडलेल्या कन्वेच्या अनुरूप परमेश्वर त्या जीवाला दातृत्व करतात. हे समुद्राच्या दृष्टांतामध्ये आपण बघितलेलं आहे. आणि सकळ जीवांना परमेश्वर ब्रह्मविद्या सारखी देत असतात, परंतु प्रत्येक जण आपल्या अधिकारानुरूप ती घेत असतो किंवा त्याला ती विद्या ब्रह्मविद्या होत असते. जरी परमेश्वराने अवंचकत्वे म्हणजे परमेश्वराच्या आणि देवतेच्या दातृत्वामध्ये फरक आहे. देवता जे दातृत्व करते ते वंचकत्वे करत असते. ती स्वतः आनंद प्रकारातनं ज्ञान सुख सामर्थ्य हे जे काही ते पंचप्रकार सांगितलेले आहेत, तर त्याच्यामधनं ती स्वतः आनंद प्रकारातनं आनंद घेते, पण जीवाला मात्र देताना सामर्थ्य प्रकारांतून ती आनंद देत असते. परमेश्वराचं तसं नाही. परमेश्वर स्वतः जो आनंद घेतात तोच आनंद जीवाला देत असतात. आणि परमेश्वर आनंद देताना देखील अवंचकत्वे म्हणजे जेवढा जीवाला पाहिजे, जेवढा तो घेऊ शकतो तेवढा तो आनंद देत असतात. हा परमेश्वराच्या आणि देवतेच्या दातृत्वामधला फरक आहे. आणि म्हणून जसं ज्यांनी जोडलेलं आहे तसं तर देतात, परंतु अवंचकत्वे देताना देखील प्रत्येक जणाला परमेश्वराच्या ज्ञानाचा लाभ होईलच असं नाही. सोमकांताच्या दृष्टांतामध्ये आपण 7व्या सत्रामध्ये बघितलं की कशा प्रकारे अधिकारी आणि अनधिकारी जीव असतात आणि त्यानुसार अधिकारी जे जीव आहेत त्यांना बोध दातृत्व होतं आणि अनधिकारी जे जीव आहेत त्यांना सुख विशेष होतं, परंतु बोध दातृत्व मात्र त्यांना होत नाही. परंतु जेवढ्या कोणी अधिकारी जीव आहेत, आता आज आपण हिरे खाणियाचा दृष्टांत बघत असताना आता शंका द्यायची मागील दृष्टांताला बघून की जे अधिकारी असतील त्यांना बोध दातृत्व होतं असं सांगितलं, तर जेवढे कोणी अधिकारी जीव आहेत त्यांना ती जी ब्रह्मविद्या झालेली आहे किंवा जो बोध झालेला आहे तो उपयोगीच जाईल. म्हणजे त्या ज्ञानाचा उपयोग सगळेजण घेत असतील. आता ब्रह्मविद्येचा उपयोग हा आपल्या कर्णावर अवलंबून आहे. आपण कसं कार्य करतो, कसं कर्तृत्व करतो त्यानुसार ते किती उपयोगी जाणार आहे. जसं जेवताना तुम्ही किती वेळा ते जेवता, किती निर्दोषपणे जेवता. नुसतं पदार्थ चांगला असून उपयोग नाही, तो चावला पाहिजे. किती वेळा चावायचा असतो? 32 वेळा चावायचा असतो असं सांगितलं जातं. तर थोडक्यात म्हणजे त्या ठिकाणी तुम्ही त्या पदार्थाचं ग्रहण कसं करता, कशा पद्धतीने करता, कुठल्या वेळेला करता यानुसार त्या पदार्थाचा उपयोग होतो किंवा उपयोग होत नसतो. चांगलं जरी खाल्लं आणि त्याचा वेळ काळ सगळा चुकला तर ते उपयोगी पडणार नाही. आणि एखाद्या शिळं पाकं जरी खाल्लं पण ते प्रमाणामध्ये नियमामध्ये जर का खाल्लं तर ते उपयोगी पडतं. असं ब्रह्मविद्या आहे. स्वामी सांगतात की परमेश्वराचे ज्ञान मोचक, जीवाचे ज्ञान मोचक नाही. जीवाची किती माहिती काढून ठेवा तुम्ही, त्याच्यावर तुम्हाला मोक्ष मिळत नाही. देवतेची सगळी माहिती काढून ठेवा, त्याच्याने मोक्ष मिळत नाही. आणि प्रपंचाची किती माहिती काढून ठेवा, त्याच्यातही मोक्ष दडलेला नाही आहे. मोक्षाची माहिती देखील नाही. आमचे स्वामी सांगतात या चौयुगीचा धर्मी परमेश्वर नेणी देणं पविले. चौयुगाचे जे धर्म आहेत आणि त्या संबंधित जे काही 4 युग आणि त्या संदर्भामध्ये जे काही धर्म अधर्म नरक
संताचे साध्य किंवा असाध्य जे काही सगळं सांगितलं असेल त्याच्यामध्ये परमेश्वराची माहिती कुठेच येत नाही. आणि म्हणून परमेश्वराचेच ज्ञान मोचक आहे. मग परमेश्वराचं ज्ञान ज्यांना झालं त्यांना त्या ज्ञानाचा उपयोग होईलच, तर काही सांगता येत नाही. एखाद्याकडे पैसे आहेत तर त्याचा उपयोग त्याला होईल, खर्च करेल तो वगैरे, परंतु एखाद्याकडचे जे पैसे आहेत ते तसेच राहून जाते, त्याच्या पण उपयोगी जाणार नाही आणि ते त्या माध्यमातनं त्याला काही प्राप्त व्हावं असंही त्याला मिळणार नाही. म्हणजे ते तसंच्या तसंच राहून जाते, निष्क्रिय. हे निष्क्रिय कोणामुळे? हा दोष द्रव्याचा नाही, हा दोष तर द्रव्य राखणाऱ्याचा आहे. तसं ब्रह्मविद्या एका, स्वामी सांगतात की एका म्हणजे परमेश्वराचे ज्ञान मोचकच आहे, पण एका अमोचक. अमोचक कोणासाठी? ज्यांनी त्या ज्ञानाचा उपयोग घेतला नाही त्यांना सुद्धा, किंवा ज्यांनी त्या ज्ञानाचा दुरुपयोग घेतला त्यांना सुद्धा. दुरुपयोग म्हणजे ते ज्ञान जे आहे ते वेगळ्या कार्यासाठी उपयोगी आणलं, त्यातनं द्रव्य कमवायचं, प्रसिद्धी मिळवायची वगैरे ह्या हेतूने जर का ते केलं, अर्थातच असं केल्यानंतर द्रव्य मिळतं, प्रसिद्धी पण मिळते, पण तो हेतू सांगणाऱ्याचा नसला पाहिजे. म्हणजे ज्ञानाचा उपयोग त्यांनी ईश्वर प्राप्तीसाठी म्हणूनच केला पाहिजे. ते करत असताना आमचे तर स्वामी सांगते, तुम्ही पुराणी पडिये जाल, प्रसिद्ध तुमची होणारच आहे, मानपान होणारच आहे, परंतु त्याचा तो मिळवण्याचा हेतू त्या ज्ञानियाचा, आचरणनिष्ठ व्यक्तीचा नसला पाहिजे, तर मग ते ज्ञान त्यांच्यासाठी उपयोगी पडतं. नाही तर ते अमोचक म्हणजे ते मोचक ठरणार नाही. सुखदुःखातनं जे काही संस्कृती बंधनातनं मुक्त करण्यासाठी ते ज्ञान उपयोगी पडणार नाही. त्याशी कीर्तीचेची फळं झाले, म्हणजे नाव, प्रसिद्धी, कीर्ती हेच त्याच्यासाठी फळ झालेलं आहे. आणि म्हणून सांगतात की झाली ब्रह्मविद्या जीवाचेनी करणे. झाली ब्रह्मविद्या एखाद्याला, आता मुळातच ब्रह्मविद्या कोणाला होते ना? एक अधिकारी असती एक, असं ते म्हणतात. मनुष्यानाम सहस्त्रेषु, हजारामध्ये एक. मामाजी सांगतात नाही, मनुष्यानाम लाखेषु, लाखामध्ये एक माणूस असेल की ज्याला ब्रह्मविद्या होऊन आणि त्या ब्रह्मविद्येचा उपयोग होणार आहे. आपली उपदेशांची संख्या किती आहे, त्यापैकी किती लोक ज्ञान घेतात, त्यापैकी परत ज्ञान घेतलेल्यांपैकी किती लोक ज्ञानाचं चिंतन करतात, धर्मचर्चा करतात, त्यापैकी किती लोक धर्माचं आचरण करतात. धर्माची चर्चा करणं हा एक प्रकार वेगळा आहे आणि धर्माचं आचरण करणं हा एक प्रकार वेगळा आहे. धर्माची चर्चा तुम्ही तेव्हाच करू शकता जेव्हा तुम्ही धर्माचं आचरण करू शकत असाल तर. एखादा पदार्थ तुम्हाला बनवायचा माहितीच नाही, त्याच्याबद्दल काय चर्चा करणार? तुम्ही तो बनवलेला असेल मग त्याच्याविषयी चर्चा होऊ शकते की तो असा झाला, तसा झाला वगैरे वगैरे. तशा पद्धतीने आपलं जे करण आहे ते ब्रह्मविद्येप्रती असं असलं पाहिजे की त्या ब्रह्मविद्येत सांगितल्यानुसार कुठेतरी मानसिकता तयार झाली पाहिजे. प्रत्यक्ष क्रियेमध्ये तुमच्या ते यायला वेळ लागेल, तो भाग वेगळा आहे, परंतु मानसिकता तयार होणं खूप गरजेचं आहे. आपण शरीराने तयार असतो पण मनाने तयार नसतो. निरोपणाला येऊन जातो आपण, स्नान करायला जातो आपण, परंतु पदयात्रेला जातो आपण, पण मानसिक तयारी आपली थोडीशी कमी असते. असं वाटतं की होईल की नाही होईल, जमेल की नाही जमेल, आजारी पडेल का मी, ही मानसिक तयारी नाही आहे. बाकी शारीरिक तयारी म्हणजे तिथे पोचून तर गेलो आपण. आणि म्हणून जिथे तिथे आपलं करण जे आहे ते आपल्याला उपयोगी पडतं की अनुपयोगी पडत असतं. आणि म्हणून सांगतात की झाली ब्रह्मविद्या, एका जीवाला ब्रह्मविद्या झाली जरी तरी जीवाचेनी करणे, म्हणजे जीवाचं जे करण आहे ते कसं आहे, योग्य पद्धतीने आहे की अयोग्य पद्धतीने आहे. ते जर का योग्य पद्धतीने असेल तर ते एका गोमटया कारण होय. म्हणजे जर का योग्य पद्धतीने करण असेल तरच ती ब्रह्मविद्या त्याच्या गोमट्याला कारणीभूत होणार, उपयोगी पडणार आहे. सकळ देवता ऊच करून तो मोक्षाला जाईल जेव्हा जीवाचं करण उत्तम असेल. आणि आता जर का आपण हे वाक्य थोडंसं बदलून म्हटलं
झाली ब्रह्मविद्या जीवाचेनी करणे असं वाक्य आहे. झाली ब्रह्मविद्या जीवाचेनी अकरणे. अकरणे म्हणजे बस घेतलेली आहे ब्रह्मविद्या. जसं आपण काही लोकांना सवय असते कुठेही गेलं की पुस्तकं गोळा करून आणायची, धर्माची पुस्तकं. पण ती का आणतात माहिती आहे का? वाचायसाठी नाही. ती शोकेस घेतलेली घरामध्ये काचेची. मग त्याच्यात काय ठेवायचं? ती पुस्तकांसाठी घेतलेली आहे. मग त्याच्यात पुस्तकं भरायची आहेत म्हणून ती पुस्तकं आणल्या जातात आणि ती लावून ठेवतात. त्यांना म्हटलं की वाचता का तुम्ही? नाही नाही, वाचायला काढली की फाटतात पुस्तकं, त्याच्यामुळे आम्ही ते वाचत नाही. म्हणजे ती छान दिसतात कपाटामध्येच, ती काढायची आणि ती वाचायची वगैरे, एवढं कोण त्रास घेईल? जीवाचेनी अकरणे झाली ब्रह्मविद्या. पुस्तकं सगळं उपलब्ध आहे, पण जीवाच्या अकरणामुळे ओखट्या कारण होय, म्हणजे त्याचा काहीच उपयोग तर होणार नाहीच. आणि माहिती असून आचरण न केल्याचा एक वेगळा दोष असतो. तुम्हाला काहीच माहिती नाही आहे तर तुम्हाला लगेच माफ केलं जाईल, पण माहीत असून सुद्धा जर का असं केलं तर आई मुलाला 2 चापटा कधी जास्त मारता माहिती आहे का? सांगून सुद्धा तू असं केलं म्हणून तो राग असतो. परंतु त्याला समजा माहीत नसेल तेव्हा 2 चापटा कमी असतात. म्हणजे इत्यादी प्रकारे माहिती असून अकरण जर का असेल आपल्याला माहिती आहे राग द्वेष काम क्रोध हे सगळं माहिती असून परत तेच आचरायचं तर अकरण सुरू होऊन जातं. स्मरणाचं गोमटं माहिती आहे ते स्मरणच नाही करायचं. ज्ञान श्रवणाचं गोमटं माहिती आहे पण ते ज्ञान श्रवण करायचंच नाही, हे अकरण झालं. म्हणजे डावलायच्या क्रिया त्यानुसार जर का आपण वागत राहिलो तर काय होईल? अकरणे ओखट्या कारण होय. ब्रह्मविद्याच आहे परंतु त्याचा उपयोग नाही घेत. ब्रह्मविद्या ओकट्याला कारण होत नाही, तर जीवाचं करण आणि अकरण जे आहे ते गोमट्याने ओकट्याला कारण ठरत असतं. आणि त्यानुसार आपण जर का करण केलं तर ती ब्रह्मविद्या आपल्यामध्ये कार्यरूप होते. है ना? तुम्ही औषध घेता तेव्हा काय होतं? ते औषध तुमच्यामध्ये कार्यरूप होतं, म्हणजे ते उपयोगी पडतं. तसं ब्रह्मविद्या जी आहे ती आपल्यामध्ये कार्यरूप कधी होईल? जेव्हा तुम्ही ते आचरण कराल. हे करणामुळे गोमटं मिळेल, परंतु अकरणामुळे ओकटं जे आहे ते ब्रह्मविद्येमुळे ओकटं होत नसतं कधीच. ओकटं आहे की आपण ब्रह्मविद्येमध्ये जी गुणदायक गोष्ट सांगितलेली आहे ते न करता आपण दोषजनकच करतो, हे जीवाचं करण. म्हणून दृष्टांतामध्ये काय सांगितलेलं आहे की ब्रह्मविद्या ब्रह्मविद्या ओकट्या कारण नाही. ब्रह्मविद्येच्या माध्यमातून जीवाचं जे करण आहे ते गोमट्याला कारण ठरतं. माध्यम ब्रह्मविद्या आहे. जीवाचं जे अकरण आहे ते ओकट्याला कारण पडतं, पण माध्यम ब्रह्मविद्या नाही तिथे. आणि म्हणून दृष्टांत सांगितलेला आहे की जीवाचेनी करणे एका गोमट्या कारण होय आणि जीवाचेनी ओखटे एका अकरणे एका ओखट्या कारण होय, एका गोमट्या कारण होय. ब्रह्मविद्या तीच आहे. आणि ओकटे आणि गोमटे दोन्हीच्या गोष्टी म्हणजे माळेकाराचे दृष्टांते सांगितलेलं आहे की या वाटा जासी तर नगरापुरा पाटणावरी पडावस. गावामध्ये जाशील, शहर लागेल, तालुका लागेल वगैरे, या रस्त्याने जाशील तर जंगल लागेल, वाघ भेटेल किंवा चोर भेटतील, म्हणजे त्रासदायक आहे. आता दोन्ही रस्ते सांगितलेले आहेत. माळेकार म्हणजे परमेश्वर. इथे दृष्टांतानुसार माळेकार म्हणजे ब्रह्मविद्या आहे. ब्रह्मविद्या किंवा ब्रह्मविद्या सांगणारे परमेश्वर यांनी काय केलं? दोन्ही वाटा दाखवून दिलेल्या आहेत. आता करण म्हणजे काय? जीवाचेनी करणे म्हणजे जर का गावाच्या रस्त्यानुसार जर का तो गेला पुढे तर गावात जाणार, हे जीवाचं करण, ते त्याला गोमट्याला कारण होईल. आणि ओखट्या कारण कधी होईल ना? जीवाचेनी अकरणे म्हणजे सांगितलं जंगलाकडे जायचं नाही तरी तो तिकडेच गेला तर मात्र काय होणार आहे की ओखट्या कारण होईल, म्हणजे त्याचं दोष लागेल. आता ह्याला माळेकार जबाबदार आहे का काही? त्यांनी दोन्ही वाटा सांगितलेल्या आहेत. करण म्हणजे चांगली वाट घेतली, अकरण म्हणजे वाईट वाट घेतली, त्याच्यात नुकसान मात्र आपलंच आहे. आणि म्हणून इथे दृष्टांत सांगतात जैसा हिरे खानियाचा.
हिऱ्याची खाण असते की कोळशाची असते खाण? म्हणजे खाण कोळशाचीच असते आणि त्याच्यामध्ये हिरे सापडतात. आणि हिरे पण सापडत नाहीत. काय सापडतं? हिरे बनेल असे पाषाण सापडतात. आणि त्याचं हिरा नंतर मोती जसा तयार मिळतो ना, तसा हिरा तयार मिळत नाही. हिऱ्याचा पाषाण तयार मिळतो आणि त्याला मग काय करावं लागतं, म्हणजे मामाजींनी सांगितलं आम्हाला की त्याला त्या पैलू पाडावे लागतात. म्हणजे नुसतंच ब्रह्मविद्या भेटून उपयोग नाही. त्या ब्रह्मविद्येच्या माध्यमातून आपल्याला स्वतःला पैलू पाडावे लागते. ज्याला हिरा सापडतो तो स्वतःला पैलू नाही पाडतो, हिऱ्याला पैलू पाडतो. इथे हिरा म्हणजेच ब्रह्मविद्या आहे. आता आपल्याला ब्रह्मविद्येला पैलू नाही पाडायचे, ब्रह्मविद्येच्या माध्यमातून स्वतःला पैलू पाडून घ्यायचे आहेत. आणि हिरे खानियाचा म्हणजे मुळामध्ये शोध हिऱ्याचाच आहे, म्हणून ते हिरे खानियाचा असं म्हटलेलं आहे. तर मामाजींनी सांगितलं की खाण कोळशाचीच असते, त्याच्यात कोळसा अधिक प्रमाणामध्ये निघत असेल आणि हिरा जो असेल म्हणजे दृष्टांतामध्ये तो विषय येणारच आहे. हा दृष्टांत स्वामींनी निरूपण केलेला आहे. जोगेश्वरी येथे पूर्वार्ध 589 नंबरची लीळा आहे. भटा ईश्वर प्रतीती करणे. उमाई साथे बिडारा पाठविल्यानंतर मग गोसाव्यांची अवगणा झाली. बाईसी फोडी ओळगविल्या विड्या करून देते असती. गोसावी बाईसांपासून श्रीकरी पाने घेतली. स्वामींनी श्रीकरामध्ये पाने घेतलेली आहेत. उमाईसांना बिडारी पाठवलेलं आहे आणि मग विड्या करून देते असती. बाईसा स्वामींना छोटे छोटे विडे तयार करून देत आहेत. स्वामी म्हणतात, बाई परमेश्वर पुरुनी नागदेव नावे ब्राह्मणू आला असे तया ते बोलावा जा. त्यांना बोलवा बरं. बाईसा आल्या आणि म्हणतात, रामा परमेश्वर पुरुनी नागदेव नाव ब्राह्मणू आला असे तया ते बाबा बोलावीत असते. स्वामींनी त्यांना बोलवलेलं आहे. दादोस म्हणतात, जायपा नागद्या तुथे गोसावी बोलावीत असती. स्वामींनी तुम्हाला बोलवलेलं आहे. तैसेची भट आले. स्वामींच्या समोर आल्यानंतर दंडवत घातले, श्रीचरणा लागले आणि विनत कंदर होऊन गोसाव्यांजवळे बैसले. विनत कंदर म्हणजे स्वामींसमोर किंवा गुरुसमोर बसण्याच्या पद्धती असतात. म्हणजे तुम्ही विनत कंदर होऊन बसतात सेवक भावनेने की ताठर पद्धतीने बसताय, म्हणजे त्या बैठकीवरून त्या गोष्टी लक्षात येत असतात. पाय पसरून असे बसलेले असेल तर तसं नाही बसायचं. म्हणजे त्या ठिकाणी सेवक भावनेनेच किंवा जे कोणी गुरुनिमित्त आहेत त्यांचा अवमान अनादर होऊ नये अशाच पद्धतीने बसलं पाहिजे. आणि मग स्वामी विचारतात, काय गा परमेश्वरपूर देखील आहे? परमेश्वरपूर बघितलं का तुम्ही? रिद्धपूर बघितलं का? जी श्रीप्रभू देखील आहे. आता रिद्धपूरला गेले तर श्रीप्रभूंना बघणारच ना ते. परंतु स्वामींचा विचारतायत स्वामी म्हणजे त्या मागे काहीतरी सांगणं आहे. भाजी खाल्ली का? हा, तर जेवायला बसले, जेवण झालं म्हणजे भाजी खाल्लीच. म्हणजे भाजीविषयी काहीतरी विशेष विचारणा आहे. कशी झाली, कसं लागलं, काय लागलं, म्हणजे इत्यादी प्रकारे स्वामी विचारतात की श्रीप्रभूंना पाहिलं का? ते म्हणतात जी. मग श्रीप्रभूच्या लीळा क्रीडा देखील या. आता परत सखोल चाललेत स्वामी. पहिले विचारतात रिद्धपूर पाहिलं का, परमेश्वरपूर पाहिलं का? मग त्याच्यामध्ये परमेश्वर पाहिलेत का श्रीप्रभू? हो पाहिले. मग त्यांच्या लीळा क्रीडा, जसं स्नान करायला गेलते का? हो गेलो. मग स्नान केलं का? हो केलं. लीळा आठवल्या का? नाही आठवल्या. स्मरण केलं का? नाही केलं. कारण की घरचेच विडे एवढे होते, 10-15 विडे होते. याचा विडा ठेव, त्याचा विडा ठेव. एकदा आम्ही डोमेग्रामला गेलो, माझ्यासोबत एक जण होते. आम्ही स्नान केलं, आपलं एक विडा अवसर तिथे व्हायला तिन्ही मठांमध्ये आम्ही स्मरणाला बसलो. तो माझ्यासोबतचा व्यक्ती होता, त्यांनी जवळजवळ ताटामध्ये भरपूर विडे घेतले आणि ते आले माझ्याकडे. मी हात लावला त्यांना, नाही चला तुम्ही कुठे, हे सगळीकडे विडे ठेवायचे. हो पण 3च विडे पाहिजेत ना, एवढे विडे नाही, घरच्या सगळ्यांचे विडे आहेत. म्हटलं बाबा मी इथे आता सगळ्यांची विडे ठेवायला नाही आलो, मी माझा विडा ठेवलेला आहे, तुमचा विडा तुम्ही ठेवा आणि बाकीच्यांना स्मरण करू द्या. म्हणजे त्या ठिकाणी अधिक प्रमाणामध्ये स्मरण झालं पाहिजे.
आणि मग स्मरणामध्ये त्या ठिकाणच्या त्या स्थानाच्या लीळा आपल्याला आठवल्या पाहिजेत. आणि म्हणून स्वामी म्हणतात श्री प्रभूंच्या लीळा क्रीडा देखील या. लीळा क्रीडा स्वामींच्या बघितल्या का? त्यांचा जीजी तिया येत सांगा पा. आता नुसतं जीजी म्हणून चालणार नाही, मग लीळा बघितल्या ना मग सांगा. म्हणजे निरोपणात गेलते का? हो. मग काय कुठला दृष्टांत झाला काय माहिती, निद्रेचा दृष्टांत झाला एक किंवा आम्ही थोडंसं इकडे तिकडे जर का असू, हे कधी आपण लक्षपूर्वक ऐकणार आहोत? निरोपण जेव्हा कोणीतरी घरी गेल्यानंतर विचारणारा असेल, आज कुठला दृष्टांत झाला, काय झालं, काय सांगितलं, लीळा कुठली झाली, किती नंबरची झाली, हे जर का विचारणारे असतील तर याला जर का मार्ग असतील तर सगळं पाठांतर करूनच जाणार आहे. आणि म्हणून आपल्याला हे लक्षात आलं पाहिजे की स्वामी विचारतात की श्री प्रभूंच्या लीळा बघितल्या? हो बघितल्या. असं हो म्हणून चालणार नाही. स्वामी म्हणतात सांगा बा. मग सांगा बरं आता एक एक लीळा. जीजी तिया मा तिया काही सांगो जत असीचे. म्हणजे श्री प्रभूंच्या लीळा सांगणं म्हणजे अवघड आहे. नेमकं काय सांगायचं? आता पण आपल्याला म्हटलं की बा तुम्हाला लीळा सांगायची बरं का, आपलं थोडंसं गडबड होऊन जाते. नेमकं काय सांगायचं, कसं सांगायचं? ते किरू तैसेची. स्वामी म्हणतात ते बरोबर आहे. तुम्ही म्हणता ते बरोबर आहे की श्री प्रभूंच्या संदर्भात त्यांच्या काय लीळा आहेत याचा अंदाजच आपण लावू शकत नाही. कवना वेळात कुठल्या जीवाला काय देतील हे स्वतः स्वामी म्हणतात सांगता येत नाही. म्हणून ते अनाकलनीय आहेत. म्हणजे विचार क्षेत्राच्या पलीकडच्या लीळा आहेत श्री प्रभूंच्या. आणि म्हणून ते म्हणतात की असं असं मी तर काही सांगणं अवघड आहे. स्वामी म्हणतात ते किरू तैसेची परी तरी. ते तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, तरी सुद्धा काही जे सांगता येत असेल ते सांगा. मग अनुभवीची या सांगू आधारित या. त्यांच्या संबंधित स्वतःच्या किंवा त्यांनी समोर अशा बघितलेल्या त्यांनी त्या लीळा सांगितल्या. जी जी गोसावी उदयाची उठती वेढे करीती मग आप विहरिया बीजे करीती. म्हणजे सकाळी स्वामी उठतात, वेढे करीती म्हणजे ज्याला विहरण आपण म्हणतो तसं, इथून तिथे जाणं तिथून इथे येणं असं वेढे. आणि तदनंतर आप विहिरी स्वामी बीजे करतात. जाताना मार्गी गुढेसी खेळ करतात. 5 पिंपळाशी खेळ करत होते. आप विहिरा खेळू करीती. आणि मग स्वामी नगरामध्ये बीजे करून घरोघरी बीजे करतात. श्रीकरी उतरडी उतरती. मडक्याचे जे काही असे थर लावलेले आहेत त्यातलं एक एक मडकं खाली ठेवतात. साक पाक चाखती म्हणजे तिथे काही खाण्याचा पदार्थ असेल वगैरे ते स्वामी चाखून बघतात. मागुत्या रचिती. जशा वस्तू घेतल्या तशाच परत ठेवायची पद्धत असते. स्वामी जसं सगळे मडक्यांची चळत खाली ठेवायची तसंच परत जागेवर ते मडके ठेवायचे. आणि मेली जाय ऐसे नव्हे म्हणून मागुत्या उतरती. त्यांना वाटत नाही असं नव्हतं हे, किंवा अजून चांगलं ठेवलं गेलं पाहिजे. म्हणजे आपल्याच कार्याचं आपण चिंतन करायचं हे श्री प्रभू आम्हाला सांगतात. आपण केलं म्हणजे ते बरोबरच असतं असं नसतं बरं का. उलट आपण लोकांच्या कार्यात चुकी शोधण्यापेक्षा आपण आपल्याच कार्यामध्ये चुकी जर का शोधली ना तर आपलं कार्य अजून उत्तम उत्तम होत जाईल. जेवढं चांगलं करता येईल, आपलं कार्य चांगलं आहे म्हणण्यापेक्षा ते अजून चांगलं रूप त्याला देता येतं जेव्हा आपल्याला आपल्या कार्यातल्या चुकी दिसतात तेव्हा. श्री प्रभू आम्हाला हे सांगतात आणि जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने त्या मडक्यांचे जे हे आहे थर आहे तो लावतात. आणि मग म्हणतात अय्या माझा आता होय म्हणे. आता बरोबर झालं बरं का. मार्गी बीजे करीत असती गगनाची वास पाहतात, टाळी वाहतात आणि खतखत करी हास्य करतात. ऐसिया अनुभवीच्या लीळा 7-5 सांगितल्या. आता या लीळा एकदम सोपं सांगितलं त्यांनी. मग ते का म्हणतात की बाबा मला ते सांगणं कठीण आहे श्रीप्रभूंच्या लीळा. मुळात नुसत्याच घटना सांगायच्या नाही, त्या घटनेमागचं हेतूपर्यंत पोहोचायचं आहे. आणि म्हणून श्रीप्रभू हास्य करतात, टाळी वाहतात वगैरे. हे कशासाठी? आपल्याला सामान्य लोकांना काही समजणार नाही, परंतु त्यातनं अनेक जीवांचं भलं करतात. टाळी वाहतीमध्ये अनेक जीवांचं भलं त्याच्यामध्ये होत आहे. किंवा हास्य करतात म्हणजे स्वामी प्रसन्न होतात. असं म्हणतात प्रतिदिनी किती जीवांना
ईश्वर प्राप्ती करत होते. अविद्याचे 60 जीवांना असं आरतीमध्ये आलंय आणि कुठल्या तरी पाठामध्ये लीळेमध्ये ते आलं असावं की 60 जीवांना रोज अविद्या छेद करून साध्य देती. श्री प्रभू साधन न देती, साध्य देती. आणि अशा पद्धतीने या आम्हाला अशा थोड्याशा बालिश वाटणाऱ्या ज्या काही श्री प्रभूंच्या हालचाली आहेत त्या बालिश नाही आहेत. त्याच्यामध्ये अनेक जीवांचं भलं, अविद्या छेद होते आणि कोणाला कळत देखील नाही. अशा प्रकारचं गांभीर्य श्री प्रभूंच्या लीळेमध्ये आहे. आणि मग गोसावी अनुकूलोनी ऐकिल्या, लक्ष देऊन आमचे स्वामी सर्व त्या लीळा ऐकतात आणि मग म्हणतात, श्री प्रभूवरी येत महात्म्यावरी कैसी बुद्धी. श्री प्रभूंवर, आमच्यावर आणि दादोसांवर तुमची प्रतीती कशी आहे. भटोबास म्हणतात, जी जी सारखी सारखी प्रतीती आहे. तुम्हाला 3 साधूंची नावं घेऊन विचारलं की तुमची कशी प्रतीती, तुम्ही काय म्हणणार. आम्हाला हे श्रेष्ठ वाटतात ते कधी, असं नाही. तुम्ही वासनिक वर्गातून नाही, आमच्यासाठी सगळे बाबा सारखेच असं आपण बोलू थोडक्यामध्ये. याउपरी बाईसा म्हणतात, मरमर पोरा तुझा मडा बांधे घागरा, तुझे किटडीये बांधे घागरा, जो मसनवरी जाय बोबात, बाबासी आणि महात्म्यासी ओ सरी केली. बाईसांनी थोडा शाब्दिक उद्धार केलेला आहे. स्वामी तर भट्टोबासांचा उद्धार करणारच आहे. बाईसा त्यांनी आधी शाब्दिक उद्धार केला की तुम्ही स्वामी आणि दादोसांचं सरी कस काय केली, बरोबरी कस काय केलं. दादोस काय आणि स्वामी कुठे. रडोनी बाबा ते आचार्यत्व मागितले, रडोनी त्यांनी आचार्यत्व मागितले स्वामींकडे. तयासी आणि बाबासी सरी केली, बरोबरी केली तुम्ही. स्वामी म्हणतात बाईसांना, बाई राहा, पूर्वी तुम्हीच येत काही केले. तुम्ही काय केलं. अज्ञान दशेची गोष्ट आहे. आता पाय पुसणे बैसो न घालाची, दुधी करता पाणी भातू नेदाची, नको बाबा नको बाबा म्हणून ऐसे हात ओढविती. आणि स्वामी त्यांना पूर्वाश्रमीची आठवण करून देतात की अज्ञान दशेमध्ये तुम्ही काय केलं आमच्यासोबत. त्या बाईसा म्हणतात, नको बाबा, म्हणजे ते बाबा नका काढू ते. मग स्वामी म्हणतात, बाई सतेव काही जीवासी जाणणे असे, येथोनी जाणविजे तै जाणीजे, जीवाचा माथा अनादि अविद्या असे. जीवाचा माथा अनादि अविद्या असल्यामुळे त्या जीवाला स्वतःहून कुठल्या गोष्टी लक्षात येत नसतात, समजत नसतात. मग कशा कळतात ना, येथोनी जाणविजे तै जाणीजे. जेव्हा स्वामी ते जाणवून देतील, ती प्रवृत्ती होईल, ती परवड येईल, तेव्हा ते सगळं लक्षात येईल. स्वामी म्हणतात, श्री प्रभूच्या केळी क्रीडा देखील आणि महात्म्याच्या चेष्टा देखील या. श्री प्रभूंच्या लीळेचं गांभीर्य तुमच्या लक्षात आलं आणि महात्म्यांच्या दादोसांच्या ज्या काही चेष्टा आहेत, म्हणजे उगाचच बालिशपणे वर्तन ते दिसतं, ते तुम्ही बघितलेलं आहे. म्हणजे ते काय काय बोलतात, काय काय नाही, त्यांच्या त्या एक जे व्यक्तिमत्व आहे ते व्यक्तिमत्वाला न शोभणाऱ्या प्रकारे ते वागतात. तरी रे एर विचारिता तव काही अनसारिखे न दिसेची होय. मग भट विचारू लागले, म्हणजे त्यांनी विचार केला पण त्यांच्या काही लक्षात येईना, म्हणजे काय भेद आहे तो. आणि मग भट्टोबासांनी अजून विचार केला तर गोसाव्यांच्या आगाध लीळा देखत. म्हणजे इतक्या दिवस त्यांच्या ते लक्षात नाही आलं, पण स्वामींनी ते लक्षात आणून दिलं, विचार करायला लावला आणि त्यांनी तो विचार केला. तेव्हा स्वामींच्या श्रीप्रभूंच्या आगाध लीळा देखती आणि दादोसांच्या कुचित चेष्टा देखती. म्हणजे आमच्या स्वामींच्या लीळा, त्यांच्या बोलणं, उठणं बसणं, निरूपण वगैरे हे लक्षात आलं आणि त्याच्यामध्ये आगाधत्व लक्षात आलं की नाही, हे तर वेगळं आहे बरं का स्वामींचं. आणि दादोसांच्या कुचित चेष्टा, म्हणजे थोडंसं निंदा करणं, नाव ठेवणं, भांडण्यासारखं करणं, किंवा पविते प्रसंगी सुद्धा त्यांनी जे काही केलेलं आहे, ते वस्त्र घेऊन घेतलं, रस्त्यातच बसले, हे सगळं त्यांच्या असं लक्षात आलं. जोपर्यंत एखादी वस्तू, पदार्थ आणि व्यक्ती आपल्याला आवडते तोपर्यंत त्यातले दोष आपल्याला दिसत नाहीत बरं का. आपण खात राहतो, उपयोगात आणत राहतो, संपर्क ठेवून राहतो. ज्या दिवशी तुम्हाला दोष लक्षात येईल त्या दिवशी, किंवा अनावड निर्माण होईल त्या दिवशी आपल्याला लगेच त्या संदर्भात तिटकारा निर्माण होतो किंवा दोष दिसायला त्याच्यामध्ये लागतात.
आणि मग दादोसांच्या बाबतीमध्ये लक्षात आल्यानंतर आणि मग त्यांच्या त्या वागणं त्यांच्या लक्षात आलं. स्वामी म्हणतात श्री प्रभू ते आत्माराम, श्री प्रभू ते निर्गुण ब्रह्म, श्री प्रभू ते नित्यमुक्त वस्तू आणि महात्मा तो एक जीव. श्री प्रभू म्हणजे परमेश्वर आहेत हे सांगताना स्वामींनी एक प्रकारे परमेश्वराच्या गुणांच्या बाबतीमध्येच या ठिकाणी निरूपण केलेले की परमेश्वर कसे आहेत, आत्माराम म्हणजे श्री प्रभू परमेश्वर आहे, परमेश्वर अवतार आहेत. ते आत्माराम म्हणजे स्वतः रमणारे आहेत, दुसरीकडे रमणारे नाही. आपल्यासारखं आहे का की आपण दुसऱ्यांच्या भांडणात रमतो की नाही? मग काय झालं भांडण, कसं झालं, सगळे मुद्दे मला सगळं ती माहिती आपण काढतो, आपल्याला बरं वाटतं. ते जोपर्यंत ते भांडण माहिती पडत नाही आपल्याला काय झालं काय, तोपर्यंत आपण बेचैन असतो है ना. ते सगळं म्हणजे इतरांच्या सुखदुःखामध्ये आपण जास्त रमतो आणि आपलं सुखदुःख मात्र त्याच्यामध्ये आपण त्याला वेळ देत नाही. म्हणून आपल्याला दुःख आलं की आपण लगेच असं वाटतं की लगेच सुख मिळावं. हे एकदम सुख आल्यानंतर सुद्धा आपल्याला काही लोकांना त्याच्यातही हृदयाचे हे येतात, अटॅक ज्याला म्हणतो. म्हणजे आपल्यावर आपण पाहिजे तसं लक्ष देत नाही, दुसऱ्यांच्या सुखदुःखात जास्त रमतो. परमेश्वर तसे नाही, आत्माराम स्वतःच्याच आनंदामध्ये परमेश्वर रममान आहेत. आणि श्री प्रभू ते निर्गुण ब्रह्म म्हणजे परमेश्वरच एक प्रकारे निर्गुण आहेत, सगुण नाहीत, रजतम युक्त नाहीत, निर्गुण आहेत. श्री प्रभू ते नित्यमुक्त वस्तू, परमेश्वर कशा आहेत, नित्यमुक्त आहेत. आणि जीव कसा आहे, बंधमुक्त आहे, बंधनात आहे पण केल्या मुक्त होऊ शकतो. आणि देवता कशा आहेत, नित्यबद्ध देवता सांगितलेले आहेत. आणि महात्मा कसा आहे, तो जीव आहे, साधारण जीव आहे. एखाद्या जीवाला तुम्ही श्रीकृष्ण म्हणत असाल तर कृष्ण महाराजांच्या लीळा कुठे आणि त्या जीवाला श्रीकृष्ण परमेश्वर म्हणणं त्या जीवाला कुठे, काहीच ताळमेळ बसत नाही. ही तफावत आमच्या स्वामींनी लक्षात आणून दिली. जैसे अनेकी जीव म्हणजे जसे इतर जीव आहेत तसेच ते जीव आहेत. जीव विषम परमेश्वर सम, जीव आणि परमेश्वरामध्ये भेद आहे. इथे स्वामींनी काय सांगितलं, द्वैत की अद्वैत, द्वैत सांगितलेलं आहे की जीव कसे आहेत, विषम आहेत आणि परमेश्वर सम आहेत. समदाता आहे, जीवाचं वेगळं वर्तन आहे, परमेश्वराचं वेगळं आहे. आणि जीव आणि बांधावे आणि सोडावे ऐसे जीवाती श्रीप्रभू मोकलती तैची जीव मुंचती की, म्हणजे परमेश्वर उपलक्षणे, श्रीप्रभू उपलक्षणे परमेश्वर जे आहेत ते जीवांना मुक्त केलं त्यांनी तर जीव मुक्त होतात. नाही तर जीवाने काय करावं, जीव जे आहेत ते कर्माच्या ह्याच्यामध्ये बांधलेले आहेत आणि त्या जीवांना मग परमेश्वराने जर का मुक्त केलं तरच जीव त्याच्यातनं मुक्त होऊ शकतात. बाई जीव जीवा काही होती, जीवाकडनं जीवाचं काही होत नाही. आता ते म्हणतात आम्ही त्यांचं केलेलं आहे, आम्ही हे केलं आहे, आम्ही ते केलेलं आहे. कोणी कोणाचं काही केलेलं नाही. जीवाकडनं जीवाचं काहीही होऊ शकत नाही. जे होतं ते आपण म्हणतो मी केलं, पण जे होत नाही, जे झालं तुम्ही प्रयत्न केलेला आहे अनेक काही गोष्टी प्राप्त करणं, ते प्राप्तच नाही झालं, त्याच्याविषयी तुम्ही काय बोलता का? हे आम्ही केलं म्हणून झालं, पण तुम्ही करून सुद्धा काही गोष्टी झालेल्या नाहीत. ते काय, जीव जीवा काही होती सगळं कर्म वशे सर्व होत आहे. परमेश्वर एक सोडविता या जगामध्ये, एके परमेश्वरे विण तुम्हाला आम्हाला दुःखातनं कोणी मुक्त करू शकत नाही. तुम्ही पैशावर अवलंबून राहा, प्रॉपर्टीवर राहा, नातलगांवर राहा, ओळखीच्या लोकांवर राहा, परंतु तुम्हाला सोडवायला कोण येणार आहे, परमेश्वरच येणार आहेत. आणि कवणा एका, आता इथे स्वामी वज्रकिटिकीचा दृष्टांत जो आहे तो निरूपण करतात आणि पुढे सांगतात श्री प्रभू जे लीळा क्रीडती तेद्वा कवणाही जीवा क्षणपर्यंत अनुकर्वेही ना, ऐसे गोसावे निरूपण केले आणि 5 प्रकरणे निरूपिली. मग भटा ते बिढारा पाठविले. स्वामी म्हणतात बिढाराचा महात्मा वाट पाहत असेल तैसेची भटी गोसाव्यांशी दंडवत घातले, श्रीचरणा लागले. मग बिढाराशी आले. दादोज झोपलेले होते, रात्र झालेली होती, दादोज झोपलेले आहेत आणि भट बाहेरी बैसले. गोसाव्यांशी पहुड झाला, पश्चात प्रहरी उपहूड झाला. परश्रयासी स्वामी बीजे करतात
आणि परश्रय सारोनी गोसाव्यांशी भीतरी आसन झाले. बाई सांगा स्वामी म्हणतात, बाई जा रात्रीचा ब्राह्मणो बोलावा. परत भटोबासांना बोलवणं पाठवलं. बाईसे गेल्या तेव्हा भटोबास बाहेरच बसलेले होते. बाईसा म्हणतात, नागद्या तू ते बाबा बोलावीत असती. तैसेची भट आले, स्वामींना दंडवत घातले, श्रीचरणा लागले. विनत कंदर होऊन स्वामींजवळ बसलेले आहेत. स्वामी त्यांना विचारतात, येथून गेले ती महात्मा काही म्हणे? तुम्ही इथून गेलात, उशीर झाला तुम्हाला, दादोस काही बोलले का तुम्हाला? जी मी गेला तर दादोस निजयले होते. मी गेलो तेव्हा दादोस झोपलेले होते. स्वामी म्हणतात, तुम्ही जाऊन निजयले ती, तुम्ही झोपलात का? ते म्हणाले, नाजी मज निद्रा नाही. म्हणजे कसं देखोवेखी असतं. कुणी जर का झोपलेलं असेल तर आपल्याला पण काय होतं, आपण पण म्हणतो थोडा अंग आपणही टाकू, है ना. देखोवेखी असतं. कुणी स्मरण करत असेल तर आपल्याला काय वाटतं तरी आपल्याला झोपूच वाटतं. कुणी वाचन करत असेल तरी आपल्याला झोपूच वाटतं. म्हणजे आपल्याला स्मरण करू नये वाटत. कुणी जर का त्या ठिकाणी दोष आचरण करत असेल तर आपल्यालाही दोष आचरण करूच वाटतं. कुणी खात असेल तर आपल्याला पण भूक लागते, उगाचच काही कारण नसतं, पण ते खात आहेत म्हणून मग लहान मुलांचं असतं, है ना. कुणाच्या हातात लाडू बघितलं की ते म्हणतात मलाही लाडू पाहिजे. त्याला भूक नसते, काही नसते, पण खाऊ वाटतं. तसं भट्टोबासांना स्वामी विचारतात, ते झोपलेले होते, मग तुम्ही झोपले असाल. ते म्हणतात, जी मज निद्रा नाही, म्हणजे मला काही झोपच नाही आली. स्वामी म्हणतात, कांगा काही दशक मस्काचा उपद्रव होता, काही मच्छर वगैरे, काही उंदीर वगैरे याचा उपद्रव होता म्हणून झोप आली नाही का? है ना. साहजिकच मला रात्रभर झोपच नाही आली का? मच्छर होते का? पहिला प्रश्न हाच येतो. मग स्वामींनी पण तेच विचारलं. नाजी ते नाही, गोसावी निरूपिले ते अवांकित होता. तुम्ही जे निरूपण केलं त्याचं चिंतन करत होतो मी. आपण जे ऐकून जातो, रोज ऐकतो, रोज वाचतो, त्याचं चिंतन सुरू राहिलं पाहिजे. जसं तुम्हाला म्हटलं की तुम्ही या बरं, मला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं. ते म्हटलं सांगा काय बोलायचं? नाही तुम्ही या, मगच सांगा. आपल्या डोक्यामध्ये तिथे पोहोचेपर्यंत, ते बोलेपर्यंत तेच चालू राहतं डोक्यामध्ये, काय बोलायचं आहे ना, काय बोलायचंय, असं सुरू राहतं. तशा पद्धतीने तुम्ही जे श्रवण करता त्याचं चिंतन जर का तुम्ही केलं तर त्याचा उपयोग होतो बरं का. नुसतं निरूपणाला येण्याचा तो उपयोग नाही. निरूपणाला येण्याचाही लाभ आहे, परंतु श्रवण केलं पाहिजे त्याच्यात. मग श्रवणाचा हे केलं तर पूर्ण लाभ होईल नाही. नुसतं श्रवण करून लाभ होत नसतं. श्रवण करून काहीतरी 40%च लाभ होईल. ते श्रवण केलेलं चिंतनामध्ये आणलं तर मग लाभ होईल. मग 100% लाभ होईल नाही. नुसतं चिंतन करून लाभ होत नाही, 80%च लाभ झाला. ते श्रवण केलेलं, चिंतन केलेलं ते आचरणात जेव्हा तुम्ही आणाल तेव्हा ते 100% लाभापर्यंत ते पोहोचणार आहे. भाजी वाढली म्हणजे जेवण वाढलं नाही, चपाती वाढली म्हणजे जेवण वाढलं नाही. सगळं असं वाढावं लागतं मिठा सकट. मग ते म्हणतात हां वाढून झालं, आता जय करा. असं पूर्णत्व त्याच्यामध्ये आलं पाहिजे. आणि मग स्वामी म्हणतात, अवांक्या येत असे? चिंतन करता येतं का तुम्हाला? चिंतन करणं पण खूप कठीण आहे. म्हणजे केलं तर सोपं आहे, पण जोपर्यंत आपण ते चिंतनाची सराव नाही करत तोपर्यंत आमच्यासाठी सगळंच कठीण आहे. मग आणि सराव झाला पाहिजे, चिंतन केलं पाहिजे. जसं एक वेळ होती की मला लीळा सांगणं म्हणजे मला कठीण वाटायचं, की मी लीळेचं निरूपण करू शकतो का, याच्यावर मला आत्मविश्वासच नव्हता. 2008च्या आधीची गोष्ट आहे. अध्ययन झालेलं आहे, सगळं आहे, लीळा कळते, पण निरूपण करताना येणार लीळा मला. परंतु जेव्हा मी ते सुरुवात केली, आता एखादी लीळा 4 ओळींची असेल तरी ती माझी 1 तास मी लीळा ती निरूपण करतो. म्हणजे ह्यातनं चिंतन, एका त्या 4 ओळीच्या लीळेतनं जास्तीत जास्त चिंतन आपल्याला करता आलं पाहिजे. आणि म्हणून स्वामी विचारतात, तुम्हाला चिंतन करता येतं का? जी हो, चिंतन करायला मला जमलं किंवा जमतं. स्वामी म्हणतात, अवांक्या ये ते घेईजे हो, ते तुके आपले जाऊ नेदी. तुम्हाला अख्खं निरूपण कळणार नाही, पण जेवढं निरूपण तुम्हाला लक्षात ठेवता आलं, जेवढं तुम्हाला चिंतन करताना चिंतनातनं परत थोडंसंच मिळतं बरं का.
1 तास चिंतनातनं तुम्हाला 5 मिनिटाचं जे काही चिंतन आहे ते लक्षात राहील, किंवा जे काही मिळायचं ते 5 मिनिटाचंच असू शकतं. जेवढं दूध असतं तेवढं तूप निघतं का? नाही. दूध असतं त्याच्यापेक्षा कमी, जे विरजन असतं त्याच्यापेक्षा खूप कमी तूप निघत असतं. तशा पद्धतीने जेवढं जमेल साठवायला तेवढं साठवा. एखादं चिंतन तुमच्या डोक्यावरून चाललं असेल तर सोडून द्या, ते जेवढं साठते तेवढं साठवा. आणि जे साठवलेलं चिंतन आहे ते नंतर सुटलेल्या चिंतनाला परत घेऊन येणार आहे. स्वामी म्हणतात, कवणी एक हिऱ्याची खाणी खणती. आणि इथे स्वामींनी हिरे खाण्याचा दृष्टांत सांगितलेला आहे की कवणी एक, कुणीतरी एक हिऱ्याची खाण खणती, म्हणजे ते खणतात, कोळशाचा पूर्ण तो भाग आहे. खणत खणता खांब राखती, ओदरे तेत मध्ये टेका सुती. म्हणजे खणत असताना त्यांना कितीतरी काळजी घ्यावी लागते. कधीही ती दरड जी असते ती अंगावर पडू शकते, आतमध्ये आहे तो माणूस. आणि मग जिथे ओदरे म्हणजे मध्ये काय करावं लागतं, त्यांना असे टेकू द्यावे लागतात. आणि ओदरे तेथ मध्ये टेका सुती, म्हणजे काही काही ठिकाणी तो भाग कसाचा भुसभुशीत असतो, काही ठिकाणी तो कडक असतो. घर बांधताना लक्षात येतं आपल्या, भुसभुशीत असतं किंवा मुरमाड असतं, एखादा खडक असतो. म्हणजे त्या हिशोबाने खडकाळ जमीन असेल तर त्याचा काही धोका नाही, पण भुसभुशीत जमीन असेल तर. तशा पद्धतीने ते खाण खणत असताना जर का भुसभुशीत भाग लागला तर तो कधीही कोसळू शकतो. म्हणून तिथे टेकासुती, म्हणजे तिथे चांगला टेकू दिल्या जातो की ते पडू नये अंगावर. ते पडलं तर तो जो आतमधला माणूस आहे किंवा ते माणसं आहेत ते त्याच्यामध्ये दबून जातील. तयासी षटकोनी हिरा सापडे, एकासी हिरेकणी सापडे. जो अशा पद्धतीने हिऱ्याची खाण खाण्याला आतमध्ये जातो त्यालाच हिरा काय होतो, हिरा सापडतो. एकाला हिरा सापडेल आणि एकासी हिरकणी सापडे, एकू नसुद्धा रिगे निगे, एकावरी दरडे पडे. म्हणजे आपल्याला असं दृष्टांतरून वाटतं की वास्तविक हिरा एखाद्याला भेटला किंवा एखाद्याला हिरकणी भेटली. मुळामध्ये म्हणजे हिरा भेटत नसतो, हिरा बनणारा दगड म्हणजे तो दिसतो, लक्षात येतो की याचा चांगला हिरा बनू शकतो. तुम्ही भाजी बघता ना की नाही नाही म्हणजे तीच भाजी आहे, तुम्ही म्हणतात नाही ही भाजी बरोबर नाही आहे. आणि दुसरीकडे तीच भाजी तशीच, परंतु तुम्ही म्हणता नाही ही चांगली, ही गावरान भाजी, हिचं चांगलं पदार्थ तो बनेल, ह्याचं नाही बनणार. तशा पद्धतीने तो दगड तसा पाहिजे की तो अखंड असला पाहिजे, तर मग त्याचं काय होणार आहे, हिरा बनणार आहे. त्याला किती मोठा हिरा बनेल किती छोटा हिरा बनेल ते त्याच्यामध्ये लक्षात येऊन जातं. तयासी हिरा सापडे म्हणजे ज्याचा हिरा चांगला तयार होईल असा पाषाण त्याला सापडला, स्फटिकागार असा. एकासी हिरकणी सापडे, एकासी म्हणजे त्याच्या आतमध्ये हिरकण्या नसतात. हिरा बनवताना जो हिरा तुटला वगैरे तर त्याचे जे तुकडे असतात ते हिरकणी म्हणून नंतर उपयोगामध्ये येत असतात. म्हणजे तो हिरा बनवताना काय झालं, एखाद्याने हिरा बनवला, तो यशस्वी झाला हिरा बनवण्यात, झालं तो आता हिरा विकेल, त्याचं द्रव्य मिळेल, श्रीमंत झाला तो. पण एखादा व्यक्ती आहे की तो हिरा बनवता बनवता त्याच्याकडे ती कुशलता नाही आहे, तर ती किंवा अकुशलतेमुळे तो हिरा भंगला, तो दगड पाषाण भंगला. आता त्याचा काय उपयोग होणार, हिरकणी म्हणून त्याचा उपयोग म्हणून तो आता तो बाजूला ठेवून देतो. म्हणजे त्याला हिरा सापडला नाही, एकाला हिरा सापडला. एक नसुद्धा रिगे निगे, एकाला काहीच भेटलं नाही, नुसता रिगे निगे म्हणजे गेला आणि आला. आपण ते बोर घेतो ना, काय ते म्हणतात फक्त धुळच आली वर, पाणी आलंच नाही. नसुद्धा रिगे निगे म्हणजे त्याला काही भेटलं नाही त्याच्यामध्ये. आणि एकावरी दरडी पडे, आणि एका व्यक्तीवर काय झालं, हिरा सापडला नाही, हिरकणी तर नाही, नसुद्धा रिगे आणि निगे सुद्धा नाही झालं, बाहेर पण नाही येऊ शकला तो, फक्त रिगे आणि त्याच्यावर दरडी पडली आणि तो मेला त्याच्यामध्ये. म्हणजे आता किती लोक झाले, हे 4 जण झाले दृष्टांतामध्ये. म्हणजे 4घांना 4 गोष्टी मिळालेल्या आहेत. मिळालं कुणालाच नाही अशातला भाग नाही. कोणाला हिरा भेटला, कोणाला हिरकणी भेटली, एकाला फक्त जायला यायला भेटलं आणि एकाला नुसतं जायलाच भेटलं सगळ्यांनाच, यायला भेटलं नाही शेवटच्या माणसाला. अशा पद्धतीने
हा हिरेखानियाचा दृष्टांत इथे स्वामी सांगतात आणि पुढे सांगतात दृष्टांताचा सिद्धांत. तैसे परमेश्वर सन्निधानी असता एका मोक्ष होय, याचा सिद्धांत सांगतात की तैसे परमेश्वराच्या जो सन्निधानी जीव आहे त्या जीवाला काय होतं, मोक्ष होय. म्हणजे आता पूर्णत्व सांगतात. झाली ब्रह्मविद्या जीवाचेनी करणे, गोमट्या कारण होय ती कशी ना त्याला मोक्ष होतो, याला म्हणतात गोमट्या कारण होणे. स्वामींनी हा दृष्टांत सांगितलेला आहे आणि मग जीवेश्वर विभाग भट्टोबासांना निरूपण केलेला आहे आणि भट्टोबासांशी बोध झालेला आहे. भट्टोबासांना त्या म्हणजे ईश्वर प्रतीती करणे असं लीळेचं आदी आहे. म्हणजे ह्या लीळेमध्ये भट्टोबासांना स्वामींनी परावर शास्त्राचं ज्ञान करून जीवेश्वर भाव जो आहे, मी जीव आणि हे ईश्वर, हा भाव उमटलेला आहे. मगाशी कसं होतं, दादोस परमेश्वर श्रीप्रभू सारखेच आहेत, आता तसं नाही राहिलं. आता जीवेश्वर भाव उमटला म्हणजे हा मोक्ष मार्गाची सुरुवात भट्टोबासांची खऱ्या अर्थाने झालेली आहे. बोध होणं इथून सुरुवात आहे. आणि तैसे परमेश्वर सन्निधानी असता एका मोक्ष होय, एका देहविद्या होय. म्हणजे आता क्रमाने सांगतात, एकासी हिरा सापडे, हिरकणी सापडे, रिगे निगे आणि दरडी पडे. तशा पद्धतीने हिरा सापडे म्हणजे काय होतं ना, परमेश्वर सन्निधानी असता म्हणजे अवताराच्या विधीच्या सन्निधानी असता किंवा असन्निधानी विधीच्या सन्निधानी असता एका मोक्ष होय. म्हणजे स्वामींच्या सन्निधानी भट्टोबासदी काय त्यांनाच मोक्ष होईल का? मग आपण तर सन्निधानी नाहीत ना. आपण जे सन्निधानी नाहीत, आपण जर का विधींचं सन्निधान जर का आपण बाळगलं, त्याचं जर का आपण जतन केलं, तर आपल्याला देखील परमेश्वर प्राप्ती होणार आहे. नाही होणार अशातला भाग नाही. असा नकारात्मक विचार करायचा नाही, आपल्याला काही देव होणार नाही असा विचार जर का तुम्ही केला, तर तुम्ही जर का म्हटले आता काही गाडी भेटणार नाही, आता बघा तुमच्या चालण्यातला वेग कसा होतो, शांत असतो, गाडी भेटणार नाही आता. पण गाडी आता भेटू शकते आपल्याला. आता तुमच्या चालण्याचा वेग कसा असतो, म्हणजे स्पीड, आपला जो वेग आहे तो वेग वाढतो आपला. तसं देव भेटणार नाही म्हटल्यानंतर आपण करू नाही करू काय, कुठे होणार आहे देव आपल्याला? आपण तर प्रपंचातच आहोत. म्हणजे तसं विचार नाही, देव भेटणारच आहेत आपल्याला, भेटू शकतात. फक्त ते आपल्याला करण ते करावं लागेल. गोमट्याला कारण ती ब्रह्मविद्या करावी लागेल. तयासी मोक्ष होय, त्या जीवाला परमेश्वर भेटतात. एका देहविद्या होय, परंतु एखाद्याचा अनुसरण भंगल वगैरे काही प्रमाण घडला, मग ना देहविद्या त्याला होते. तथा संत फळे होती, म्हणजे त्यांनी त्या प्रमाद देही जे काही जोडलं त्यानुसार संत फळे त्याला होतील. एका सृष्टी शून्य होय, आणि एक जो आहे जो अनुसरलाच नाही, ननुसरे ते प्रमादीय बोली येते. किंवा एखादा अनुसरून ननुसरला त्याला काय होईल, आणि पुढे त्यांनी दुनापत्य वगैरे काही घेतलंच नाही, तर मग सृष्टी शून्य होय, सृष्टी शून्य होते. किंवा दुनापथ्य जरी घेतलं तरी एका प्रकारे या सृष्टीमध्ये किंवा या ह्याच्यामध्ये जो मोक्ष झाला पाहिजे तो या सृष्टीमध्ये होणार नाही. येण्याअर्थी सृष्टी शून्य आहे, तो पुढील सृष्टीमध्ये देहविद्यावंताला वगैरे जे आहे सगुण प्रमादी त्यांना पुढील सृष्टीमध्ये मोक्ष होणारच आहे. म्हणजे निश्चिती आहे त्याची, कारण त्यांनी इथे देहविद्याचं साधन त्यांना झालेलं आहे. म्हणून ही सृष्टी शून्य. आणि एखाद्याला याही सृष्टी होणार नाही आणि पुढील सृष्टी पण होईल नाही होईल, येण्याअर्थी सृष्टी शून्य. एका नित्य नरक होती, ज्यांच्यावर दरड पडते तो कशामध्ये घ्यायचा, नित्य नरक होतात. म्हणजे नरकाची दरड त्याच्यावर कोसळते. म्हणजे तो परमेश्वराच्या सन्निधानी येतो, परंतु तो परमेश्वराचेच दोष घेऊन जातो. परमेश्वराचे म्हणजे सुरुवात परमेश्वरापासून होत नसते. कोणी एकदम 10वीला जात नाही, पहिलीपासून सुरुवात होते, अंगणवाडीपासून सुरुवात होते. म्हणजे आपण दोष दर्शक असल्यामुळे आपण सगळ्यांचे दोष बघता बघता उपदेशांचे दोष बघतो, वासनिकांचे दोष बघतो, संन्यासांचे दोष बघतो, अनुसरल्याचे दोष बघतो, भक्तांचे दोष बघतो. यथा हंसराजा बाईसांचे दोष बघत होत्या
आणि असं करता करता 12 अवतार, पुरीचे पात्र, उभयदृश्य अवतारापर्यंत ही चाल जात असते. काळगोटे किंवा मार्तंड लगेच स्वामीची खोटं बोलायला नाही लागले. हे साधकांपासून खोटं बोलत 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 ती त्यांची जी काही प्रसव चाल आहे ती वाढत उभयदृश्य अवतारापर्यंत आलेली आहे. बाईसांना प्रेम झालं म्हणजे लगेच काय स्वामींच्या ठिकाणी भजन घडलं असं नाहीये. ते कुठून तरी मागून ओलेनी गुणे आचरण करता करता प्रेमोपाय घडलेला आहे कुठेतरी, मग पूर भजन घडलंय मागील देही, आणि मग या देही प्रेम झालेला आहे. म्हणजे एवढा कालावधी किंवा एवढ्या स्टेप त्याच्यामध्ये, पायऱ्या त्याच्यामध्ये आहेत. अशा पद्धतीने जे काही मुंगीविरून चिंतावे सांगितलंय ते जर का चिंतन करत असो आपण, तो दोष वाढत वाढत जाऊन तो नित्य नरकापर्यंत, परमेश्वर अवताराला विषाच्या सुपाऱ्या देईपर्यंत त्या जीवाची मजल जात असते. आणि त्या जीवाला मग काय होतं, नित्य नरक होती, म्हणजे नित्य नरकाला तो पात्र ठरत असतो. आणि म्हणून आपलं करण कसं आहे ते लक्षात घ्या. आपण जेही कार्य करतो आहोत ते कार्य, आपण आपला चेहरा बघतो की नाही रोज, चेहऱ्याला काय लावल्यानंतर परत बघतो व्यवस्थित आहे की नाही चेहरा. आपल्याला दृश्य ह्याच्यामध्ये चेहरा आपण बघतो, अज्ञान दशेमधली गोष्ट आहे. ज्ञान दशेमध्ये आपल्याला चेहरा बघायचा नाही, आपल्याला काय बघायचं आहे, जीव स्वरूप बघायचं. ते नीटनेटकं आहे का आपलं, ते आपल्याला आपलं लक्षात येतं. तुम्ही जर का ज्ञानस्तर तुमच्याकडे असेल तर तुमच्या जीव स्वरूपातले बदल, जीव स्वरूपातले दोष, जीव स्वरूपातले गुण, ओखटे गोमटे, अनधिकार अधिकार, योग्यता अयोग्यता, कणव खंती, हे सगळं लक्षात येतं आपल्याला. म्हणून आपल्याला जीव स्वरूपामध्ये बघण्याची जी काही क्षमता आहे ती आपण तयार करायची. आपला चेहरा का असा खराब दिसतो, कारण की आपल्या शरीराच्या आतमध्ये ज्या क्रिया आहेत त्या बरोबर होत नाहीत, म्हणून ते सगळं चेहऱ्यावर उमटतं. जाणकार व्यक्ती काय करतो, शरीर व्यवस्थित करतो आतमधनं, बाहेरून नाही. आतमधनं तो शरीर चांगलं केलं की चेहऱ्यावर आपोआपच प्रसन्नता येऊन जाते, तेजता येऊन जात असते. हे झालं दृष्टपर. अदृष्टपर जर का तुम्ही ब्रह्मविद्येचं अवलोकन केलं, चिंतन केलं, आचरणात आणलं तर तुमच्या चेहऱ्याला काहीच लावायची गरज नाही पडत. चेहऱ्यावर जे तेज येतं ते वेगळं असतं. सांगा बरं, झाडांच्या मुळांना जर का पाणी मिळालं तर झाडांच्या पानांना मेकअप करावा लागतो का आपल्याला, ते चांगले दिसावे म्हणून? नाही. त्या मुळांना पाणी भेटलं की बरोबर पानांमध्ये जिवंतपणा आपोआप येतो. म्हणजे तुम्हाला ते झाड बघूनच आनंद होतो, किती सुंदर झाड आहे, थांबूया ते बसूया आपण. म्हणजे अशा पद्धतीने ती ब्रह्मविद्या जी आहे ती जीव स्वरूपामध्ये आपल्याला कार्यरूप करावी लागेल. आणि मग देह स्वरूपावर आपोआपच ते तेज वगैरे ते येणार आहे. आम्हाला त्या तेजाशी काही घेणं देणं नाही. आम्हाला आमच्या जीव स्वरूपामध्ये योग्य ते बदल करून एका मोक्ष होय या साधनेमध्ये आम्हाला बसून परमेश्वराच्या प्राप्तीला जायचं आहे. आजच्या सत्रामध्ये आपण या ठिकाणी 8वं सत्र घेतलं. 8व्या सत्रामध्ये 10वा दृष्टांत हिरेखानियाचा या ठिकाणी श्रवण करत असताना भटोबासांना ईश्वर प्रतीती केली ही जोगेश्वरीच्या संबंधित जी लीळा आहे या ठिकाणी आपण श्रवण आणि चिंतन केलेली आहे. दंडवत हो.